माझी वॉचमॅनची खुर्ची, माझा रिलीव्हर तो दुसरा वॉचमॅन सांभाळत. आणि तिचं सौंदर्य आणि तिचे डोळे एवढे सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावर सतत संशय घेतोय. लेकी बाळींच्या अब्रूला हात घालणारा पाटील न रेखाटता अब्रू वाचवणारा सत्तू भोसले उभ्या करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आज सहकारी आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील या ठिकाणी साजरी करतायत. ही वर्तुळ पूर्ण होत आहे. अहो, मी सुद्धा माझी जात 10 वर्ष लपवून ठेवली. इथला आमचा मराठा बांधव पाटील देशमुख हा मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा खलनायकच दाखवला. कथा कादंबऱ्यांमध्ये हा पाटील कायम आबरू लुटणाराच दाखवला. बाई वाड्यावर या म्हणणारा पाटील, तमाशाच्या फडात मिशा पिळणारा पाटील, नायिकेच्या अब्रूला हात घालणारा पाटील, हे असं चालू असताना अण्णाभाऊंनी त्या काळात आता 1,500ची योजना 2,500 वर गेल्यावर तुम्ही आम्ही काय बोंबलाय, झटक्यात पलटी होती. 5 वर्षात सगळं गेलं. परत संघर्ष. मला बोलायची बंदी, तुला ऐकायची बंदी. खर तर आज सर्वजण आपण अशा काळात आहोत जिथे बरे बोलणारेच इथे माईक समोर येऊन बोलतात, पण खरं तर आज गरज आहे ती खरं बोलणाऱ्या लोकांची. आणि याचीच जाणीव ठेवत समाजातील तरुण, वंचित, उपेक्षित, शोषित लोकांचे दुःख, वेदना, त्याचबरोबर त्यांचं सर्वपणे केलं जाणारं शोषण हे लक्षात घेऊन कविता लिहिणारे आणि आपल्या कवितेच्या माध्यमातून खरं तर या सर्व वंचित समाजाची दुःख तुमच्या आमच्या समोर त्यांच्या विद्रोही शब्दात आणि त्यांच्या विद्रोही आवाजात ऐकवणारे कवी सन्माननीय नितीन सर देखील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. स्वतः नितीन सर असं लिहितात, पाखरांच्या चोचीमधली घास व्हावी कविता, पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. सन्माननीय नितीन चंदनशिवे सर, प्रसिद्ध कवी दंगलकार, यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावे. आजपर्यंत लावणीवर शिट्ट्या येत होत्या. मराठी साहित्यात कवितेला बी शिट्ट्या यायला लागल्या. वाजवा जोरात टाळ्या. मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 तुकारामांची नोंद आढळते. यातला पहिला तुकाराम, या पहिल्या तुकारामानं अभंग लिहिला आणि तो अभंग मानवतेसाठी लिहिला, समतेचा अभंग लिहिला आणि मराठी मनाला, महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळा विचार, वेगळी दिशा देण्याचं काम पहिल्या तुकारामानं केलं. दुसऱ्या तुकारामानं कथा लिहिली, कादंबरी लिहिली आणि पेंगायला लागलेल्या मराठी मनाला पुन्हा एकदा जागं ठेवण्याचं काम दुसऱ्या तुकारामानं केलं. पहिल्या तुकारामानं टाळ वाजवला, विणा वाजवली, भंडाऱ्याच्या डोंगरावर बसून वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत झाडांकडून सावली घेत माणसाला माणसाची सावली देण्याचं काम पहिल्या तुकारामानं केलं. तर दुसऱ्या तुकारामानं गावाच्या वेशी बाहेर असणाऱ्या दुःखाला गावाच्या मध्यभागी आणून त्याचा हुंदका जगासमोर उभं करण्याचं काम डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उभा राहून त्या तुकारामानं केलं. पहिले तुकाराम म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम आणि दुसरे तुकाराम म्हणजे आम्ही आज ज्यांची जयंती साजरी करतोय, अर्थात ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. ॲडव्होकेट साहेबांनी त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण मी काही वकील नसताना सुद्धा मन लावून ऐकलं आणि त्यातली दाहकता आणि त्याच्यावरती येणारी किती संकट आहेत, किती वकील आता घाबरलेल्या अवस्थेत आहेत हेही दिसलं. रविराज दादांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी केला. आजच्या काळामध्ये
या नव्या पिढीला लढण्याचं बळ देणारा भगतसिंगाचा विचार घेऊन हा निघालेला भूमच्या मातीतला तरुण माझ्या मनाला कायम भावत राहतो. आज त्यांची भेट झाली, मनाला बरं वाटलं. आज हातचं काय राखून ठेवणार नाही. समोरचं सगळं पब्लिक बघितलं तर अभ्यास आहे आणि फार दिवसानंतर असं पब्लिक मिळतं, नाहीतर दररोज वेगळंच असते. त्यामुळं आज टाळ्या शिट्ट्यांसाठी काही नको. पण मला पण चांगलं बोलता येते हे मी लोकांना कळलं पाहिजे. नाहीतर फार मागचा काळ मला आठवतोय. मी 10वी नापास झालो होतो आणि माझा फक्त इतिहास आणि भूगोल हा विषय सुटला होता. त्यात 52ला पास असायचं, मी 53 वरती होतो. खरं तर वडिलांना सुद्धा माहित नव्हतं की मी कितवीत आहे. म्हणजे ही आमची परिस्थिती होती. आणि मग एका लग्नाच्या वराडातनं पुण्याला गेलो. त्या वराडात मैत्री झाली. मग पुणे मनाला भावलं. आकाशात उडणारं इमान एवढ्या डोक्याच्या जवळ दिसलं. म्हटलं 8 दिवस इथंच काढू. तिथं राहिलो. त्यावेळेला गौंड्याच्या हाताखाली मी गावाकडे कामावर जात असायचो. तिकडं गावाकडं हजेरी 60 रुपये होती, पुण्यात 90 रुपये होती. म्हटलं 30 रुपये जादा आहेत, ते बी खाऊन पिऊन. आणि मी पुण्यात थांबलो. मग हळूहळू जगणं कळायला लागलं, संघर्ष कळायला लागला. आई वडील लांब राहिले. तेवढ्यावर काय जमणार नाही म्हणून भाजीपाल्याची हातगाडी सुरू झाली आणि रात्र पाळीला मी वॉचमॅनचं काम सुद्धा करतो. अभ्यासाकडे काय माझी ओढ नव्हती, पुस्तकांकडे माझं काही लक्ष नसायचं. आणि एकदा दुपारचं दररोज एका ठिकाणी मी थांबायचो माझी भाजीपाल्याची हातगाडी घेऊन. त्यावेळेला बाजूला एक रद्दीवाला वगैरे बसलेला असायचा, जुनी पुस्तकं घेऊन. त्याच्याकडे कधी बघितलंच नव्हतं. आणि एकदा दुपारी तिथं बसलेला असताना त्या रद्दीच्या ढिगातून एक पुस्तक असं जरा बाजूला आलेलं दिसलं. त्यावरती होता अण्णाभाऊंचा फोटो. तो फोटो बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं ह्या माणसाची जयंती करतात आमच्याकडे, डी जीवनास ते म्हटलं काय यांची जयंती करतात म्हणून वाचायला घेतलं. बरं ते काय पहिल्यापासून वाचत नव्हतं, मधनच उघड. कुठली कथा होती, कादंबरी होती, काय नाही, मधनं उघडलं. जे सुरू झालं दिसायचं बंद झाल्यावर कळलं संध्याकाळचं 6 वाजून गेलेलं आहे. आणि मग बघितलं हात गाडीवरचा भाजीपाला तसाच. पिक्चरच बघायला लागलोय असं वाटलं. मी खरं सांगतो, एकमेव साहित्यिक HD कॅमेऱ्यानं फोटो काढावा, HD कॅमेऱ्यानं चित्रण करावं आणि ती डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहावं. हे अनुभव अण्णाभाऊंना वाचताना येतो. आणि आपण पिक्चरच बघतोय असं वाटतं अण्णाभाऊंना वाचताना. तुम्ही वाचून बघा ज्यांनी वाचले नाही. आणि जर वाचत असताना तुम्हाला पिक्चर नाही दिसला तर समजा आपणच दरिद्री आहोत. त्यात अण्णाभाऊची काहीच नाही. आणि मग अण्णाभाऊंच्या उंबरट्यावरून वाचनाचा उंबरटा ओलांडून आत गेल्यानंतर मग बाबासाहेब सापडले, शाहू महाराज सापडले, फुले सापडले, छत्रपती शिवाजी महाराज सापडले. आणि मग कुठंतरी एखादी ओळ कवितेची माझ्याकडून घेतली. मग कवी संमेलनांची ओढ लागली. मला तेव्हाही वाटायचं की मला कधीतरी कवी म्हणून कोणीतरी बोलवा. मग 40-40, 50-50 कवींचं कवी संमेलन असायचं, त्यात मी नाव द्यायचो. आणि अशी कवी संमेलन खूप केली. आणि मी वाचवेन होतो, सुट्ट्या मिळायच्या नाही. त्यावेळेला माझा एक मित्र
आम्ही 12-12 तासाची ड्युटी करायचो. आणि मग कवी संमेलन कार्यक्रम असला की मग त्याला मी म्हणायचो, माझी ड्युटी करतो का? ती माझं तोंड बघूनच होय म्हणायचा. त्याला जाणवायचं की त्याला नाही म्हटलं तरी ही मरल. आणि मग त्याला तिथं बसवून मी जायचो. मग परत आल्यावर मी 24 तास थांबायचो. अशी 12-12 तासाची आमची ड्युटी चालू असायची. मला ती कॅबिन आठवतीये, ती खुर्ची आठवतीये. आणि कधी कधी तर सारखंच त्याला कसं बोलायचं म्हणून कधी कधी वाटायचं की नको त्याला सारखा त्रास द्यायला, म्हणून मी गप बसायचो. पण तो ज्या वेळेला मला सोडायला यायचा त्यावेळेला माझं तोंड बघूनच विचारायचं, कुठं बोलवलंय का? मी पण होय म्हणायचं. मग म्हणायचं ठीक आहे, ये जाऊ, मी थांबतो, तुझा काय असेल ते कंठ जिरवून घे. आणि मग मी एकदा म्हटलं, तुम्ही का मला जायला एवढं परमिशन देताय? तर त्यावेळेला तो मला म्हटला होता की मला वाटते तुझ्या कवितेत दम आहे आणि तू काहीतरी करशील. आणि 2-2 दिवस मी जात होतो. माझी वॉचमॅनची खुर्ची, माझा रिलीव्हर तो दुसरा वॉचमॅन सांभाळत. मला सांगायला आनंद वाटतोय की तो दुसरा वॉचमॅन छत्रपती संभाजीनगरच्या मातीतला होता. आणि आज जवळपास खूप वर्षानंतर तो आज या सभागृहात उपस्थित आहे. कृष्णा पोपळकर तिकडे बसलेले आहेत, मी त्यांना ओळखलंय. तुम्ही उभे राहा. आणि माझ्या आयोजकांना एक विनंती राहील की थांबा, मी कविता म्हणायला जाताना माझी खुर्ची ज्या माझ्या मित्रांनी सांभाळली, आज मला त्याला विनंती करायची आहे की थोड्या वेळापुरती आज ही खुर्ची त्यांनी माझी सांभाळावी. कारण या सत्कार करते आमच्या आयोजन समिती आयोजन समितीच्या वतीनं कृष्णा पोपळकर सर यांचा सत्कार करत आहोत. एकदा सर्वांनी पुन्हा एकदा त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करून जोरदार असं मी आयोजकांचे आभार मानतो. पोपळकर, थँक्यू. आणि तुम्ही नसतात तर हे मिळालं नसतं, इथं आलं नसतं. माणूस घडत असताना त्याच्यासोबत अनेक जण असतात जे त्याला घडवत असतात. आणि एकदा आपण यशाच्या पायरीवर चढलो की खाली बघून त्यांच्याकडे बघून त्यांना वंदन करायचं भान हे सुद्धा या साहित्यानंच अण्णाभाऊंच्या आम्हाला दिलेलं आहे. गंमत बघा, अण्णाभाऊ साठेंची जयंती आज वकील संघ करतो. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे की महापुरुषांना जातीतून बाहेर काढायची. अहो, मी सुद्धा माझी जात 10 वर्ष लपवून ठेवली. पण मी जसा राजकीय स्टेजवर जायला लागलो तशी माझी जात काढलीच आहे. मग मी काय करतोय, ज्या महापुरुषांची जयंती त्या महिन्यात मी त्या जातीचा असतो. आता या महिन्यात मी मांगाचा करणार का? माझे इथे जे वकील सगळे मंडळी बसलीत, मोठ्या पदावरचे सगळे कायद्यातले आहेत,
मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक असा कायदा करा की एखादा जर मराठा बांधव म्हटला छत्रपती शिवराय आमचे, उचला. एखादा बौद्ध म्हणलाच बाबासाहेब आमचे, उचला. मातंग माधव म्हटला अण्णाभाऊ लहुजी आमचेच, उचला. नो जाणे. जेव्हा मरण तेव्हाच बॉडी घाला. लोक विचारतील काय केलं, फक्त महापुरुष आमचा म्हटला. हे असं बोलल्यावर मारतात. मग मी काळ बोलतो. हो, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, हे खरं सांगू, त्या अण्णाभाऊंनी काय भोगले, त्यांची वेदना काय होती ही मला आज जाणवायला लागली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचे एक मित्र होते प्राचार्य भोसले सर, आणि हे दोघे जण कोल्हापूरला भेटायचे. कधी कधी भोसले सर कोल्हापूरला असायचे आणि अण्णाभाऊ एकदा त्यांच्यासोबत कोल्हापूरला रस्त्यावरून फिरत होते. भोसले सरांनी लिहिलं आणि त्यावेळेला मराठी साहित्यामधल्या एक फार मोठ्या समीक्षिका देशपांडे मॅडम नावांच्या, त्या कोल्हापुरामध्ये येणार होत्या आणि त्यांचं ते सहर्ष स्वागत करणारं बॅनर कोल्हापूरच्या चौकात लावलं होतं. आणि भोसले सर त्या बॅनरकडे बघत अण्णाभाऊंना म्हणाले, साठे, या देशपांडे मॅडम आहेत, फार मोठ्या समीक्षिका आहेत, यांनी मराठी साहित्यातल्या प्रत्येक लेखकाचं, साहित्यिकाचं समीक्षण फार व्यवस्थित पद्धतीने केलंय. अनेक लेखकांना त्यांनी उघडं केलेलं आहे. अण्णाभाऊ त्या फोटोकडे बघत एकटक बघतच राहिले आणि अण्णाभाऊंच्या डोळ्यात पाणी होतं. भोसले म्हणाले, साठे सर, डोळ्यात पाणी का? तर अण्णाभाऊ म्हणाले, माझं साहित्य जगातल्या कितीतरी भाषात अनुवादित झालं, रूपांतरित झालं, अनेक लोकांच्या मनापर्यंत पोहोचलं. मग या मॅडमना माझं साहित्य आजपर्यंत कसं दिसलं नाही? ही अण्णाभाऊंची त्यावेळीची वेदना. म्हणून मी म्हणत असतो, मर्ढेकर, पाडगावकर, शिरवाडकर, माटे यांच्या आधी वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेला उभं केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. अण्णाभाऊंचा पहिला खरा सन्मान रशियातल्या उगवत्या सूर्यानं वास्कोच्या मातीनं अण्णाभाऊंना खरा सन्मान, आणि मग अण्णाभाऊ इथं माहिती. अण्णाभाऊंचं साहित्य, त्यांची प्रतिभा जर तुम्ही बघितली, कोणी म्हणतं 1.5 दिवस शिकले, 4थी शिकले, तसा भक्कम पुरावा नाही, पण दुसरीच्या पुढे तर ते नाहीतच. म्हणजे चित्रपटाचे बोर्ड रंगवता 12 खडीशी जवळीक अक्षरांशी नातं आणि शब्दांची ओळख झालेला हा प्रतिभावंत साहित्यिक, या साहित्यिकाचे शब्द गुलाम झालेले दिसतात पुस्तकांच्या पानापानावर. मला प्रश्न पडतो आणि नंतर माझ्याच मनात विचार येतो, जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्या काळात इंग्रजी भाषेची खिडकी उघडी झाली असती, तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद या प्रतिभावंतांमध्ये. अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीचं बऱ्याच ठिकाणी विश्लेषण प्रत्येक वक्त्याच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकता. अण्णाभाऊंचं वेगळे पण मला कुठं दिसतं, आणि आज हा स्टेज का परिपूर्ण वाटतो? त्या काळात मराठी चित्रपट सृष्टी, ज्या मराठी पिक्चरला आवाज आलेला होता, त्याच्या आधी चलचित्र असायची, पण त्यावेळेला आवाज आलेला चित्रपट बोलू लागल्यावर होता, साहित्य प्रकाशित व्हायला लागलेलं होतं. आणि अशा वेळेला इथल्या प्रस्थापित साहित्यिकांनी
ही जी जाती व्यवस्थेची जी नाडी आहे ती अजून त्याच्या गाठी मारायला त्यातून सुरुवात केली. इथला आमचा मराठा बांधव पाटील देशमुख हा मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा खलनायकच दाखवला. कथा कादंबऱ्यांमध्ये हा पाटील कायम आबरू लुटणाराच दाखवला. बाई वाड्यावर या म्हणणारा पाटील, तमाशाच्या फडात मिशा पिळणारा पाटील, नायिकेच्या आबरूला हात घालणारा पाटील, हे असं चालू असताना अण्णाभाऊंनी त्या काळात आया बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्यांचा हात तोडणारा आणि लेकी बाळींची आबरू आणि त्यांची इज्जत जपणारा सत्तू भोसले अण्णाभाऊंनी उभा केला. वारणेच्या वाघासारखा अण्णाभाऊंनी उभा. अण्णाभाऊंचं हे वेगळेपण आहे. अण्णाभाऊंचं साहित्य, मगाशी सर बोलता बोलता तुम्ही मला हिंट दिली आणि माझं भाषणच बघ. अण्णाभाऊ सर म्हणाले की अण्णाभाऊंच्या स्त्री नायिका किती सुंदर आहे. त्यावर कोणी बोलत नाही, तुमचं बरोबर आहे. मला अशीच एक अण्णाभाऊंची कथा मगाशी डोळ्यासमोरून गेली जी मला फार आवडते. अण्णाभाऊंची एक कथा आहे, कधी जमलं तर वाचा, डोळे नावाची, जी मला अत्यंत आवडते. एखाद्या स्त्रीच्या डोळ्याचं वर्णन शब्दातून कसं करावं आणि ते किती टोकाचं असावं, सौंदर्याची कुठली उपमा त्या लेखाला द्यावी की त्या डोळ्याला द्यावी का त्या शब्दांना बघावं, असा प्रश्न मनात येत राहतो. गीता नावाची नायिका अण्णाभाऊंनी त्या कथेमध्ये रेखाटलेली आहे. तिचं नाव गीता आहे आणि तिचे डोळे फार सुंदर आहेत. तिचे डोळे इतके सुंदर आहेत की अण्णाभाऊ तिथं अर्धपान खर्च करतात. आणि तिचे डोळे एवढे बोलके आहेत की प्रत्येकाकडे बघताना त्या प्रत्येकाला असं वाटतं की ही माझ्या प्रेमात आहे. हा तिच्या डोळ्यांचा दोष. आणि तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचं सौंदर्य आणि तिचे डोळे एवढे सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावर सतत संशय घेतोय, तिच्यावर सतत मागावर असतोय. पण गीता मात्र नवऱ्याशी प्रामाणिकपणानं संसार करते आणि तिचाच एक नात्यातला दीर तिच्या आबरूला हात घालण्यासाठी टपून बसलेला आहे. आणि एकदा दुपारची संधी साधून तो घरात शिरतो नवरा नसताना. गीताच्या समोर तो मनातलं वादळ मोकळं करतो आणि तिला स्वतःची होण्यासाठी मागणी घालतो. कुठंतरी लांब निघून जाऊ, तुला राणीसारखी ठेवीन म्हणून तिला विनवणी करतो. पण गीता तिच्या पावित्र्यावर, चारित्र्यावर डाग न लागू देणारी गीता त्यावेळेला त्याला हाकलून देताना म्हणते, जशी रामाची सीता होती तशीच मी माझ्या नवऱ्याची गीता म्हणून जगणार आहे, तू इथून निघून जा. आणि तो निघून जात असतानाच तेवढ्यात तिचा नवरा घरात प्रवेश करतो. हा जो जातो त्याची जाणारी पाठमोरी सावली त्या नवऱ्याला दिसते आणि त्याच्या मनात आजपर्यंत शंकेची चुकचुकणारी पाल घोरपडीसारखी ठामपणानं काळजाला घट्ट पिळा घालते. आणि मग तिथून सुरू होतो गीताचा छळ. गीता पदर पसरून गुडघ्यावर बसून धाय मोकलून रडून सांगते की मी पवित्र आहे. पण तो ऐकत नाही. तो म्हणतोय मी डोळ्यानं बघितलेला आहे, घरातून कोणीतरी गेलेला आहे पुरुष. पण ती सांगतेय, डोक्यावर पाय ठेवतीये, पायावर डोकं ठेवतीये. आणि मग आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड नावाचा किल्ला आहे. त्या विशाळगडावरती एक प्रथा पूर्वीपासून सुरू होती, ती आता बंद झाली. तिथं एक पुजारी बसायचा, त्याला देव बाबा, देवाचा माणूस म्हणून संबोधलं जायचं. आणि त्याच्या समोर अशी कढई असायची, कढईमध्ये तेल असायचं, ती चुलीवर ठेवलेली असायची, आग लागलेली असायची खाली आणि तेल उकळत असायचं. आणि खरं खोटं करण्यासाठी तिथं अनेक जण यायचे. जसं तुमच्या न्यायाधीशांसमोर खटला उभा राहतो तसा तो त्या काळातला न्यायाधीश होता. आणि मग हा म्हणाला, तू जर खरी असशील तर देवबाबाकडे चल, तिथं आपण खरं खोटं करू. तिला याबद्दल काही माहित नव्हतं. तो तिला विशाळगडावर घेऊन आला. तिनं बघितलं
कढईमध्ये तेल उकळतंय, पुजारी बसलेला आहे आणि पुजारी तिला म्हणतोय की या तेलामध्ये हात घाल, तू जर खरी असशील तर तुझा हात भाजणार नाही, आणि तू जर खोटी असशील तर तुझा हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या तेलातून कुणाचाच हात नीट वर आलेला नव्हता. गीताला हा विज्ञानाचा नियम माहित होता. गीताच्या लक्षात आलं की ती जरी खरी असली तरी विज्ञानासमोर मी हारणार आहे आणि हात भाजलाच जाणार आहे. आणि मग गीता त्या पुजाऱ्याला म्हणते, बंड करते. अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य बघा, गीता त्या पुजाऱ्याला म्हणते की पुजारी बाबा, तुम्ही देवाचा माणूस, देवाशी तुमचा डायरेक्ट संबंध, असं करा, माझ्या वतीनं तुम्हीच तेलात हात घाला. जर मी खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजून बाहेर येईल. व्यवस्थेला प्रश्न केला, व्यवस्थेच्या विरोधात गेली, म्हणून तिथं मारहाण झाली. मला वाटतंय ती गीता अण्णाभाऊंची तेव्हा त्या पुस्तकाची होती. आज इथं बसलेली प्रत्येक मुलगी ती गीताच आहे, जी व्यवस्थेला विचारते. झेनजीच्या त्या गर्दीत सुद्धा ती गीताच होती. आणि मग मारहाण झाल्यानंतर नवऱ्यानं तिथंच काडीमोड दिला, एकटीला सोडून नवरा निघून गेला. आणि ती विशाळगडाच्या पायथ्यावरून रात्रीच्या अंधारात ती घरी माहेरी जायला निघतीये. आणि त्याच वाटेनं रात्री अण्णाभाऊ तिथून चालत चाललेले असतात. आणि अण्णाभाऊंना ही गीता भेटते. पौर्णिमेचा चंद्र आहे, चांदणं पडलंय, आणि त्या चांदण्यात हे डोळे अण्णाभाऊंना दिसत आहेत. आणि अण्णाभाऊ म्हणतात, एवढे सुंदर डोळे माझ्या आयुष्यात मला कधी बघायला मिळाले नसते, धन्य आहे. दोघांच्या मध्ये नातं निर्माण होतं, भावाचं आणि बहिणीचं. ती दादा म्हणते, अण्णाभाऊ गीता म्हणतात ती लहान असते. घरापर्यंत सोडतो, चल एकटी कुठं जाशील, म्हणून अण्णाभाऊ रात्रभर चालत ते दोघे जण प्रवास करतायत. त्या दोन दरोडेखोर त्यांचा पाठलाग करतायत. ते रात्रीचा वर्णन ते अण्णाभाऊंनी छान केलेलं आहे. आणि सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला अण्णाभाऊ तिला तिच्या घरी नागावला आणून तिच्या दारात सोडतात, आणि अण्णाभाऊ तिथून निघून जातात. 5-6 महिन्याचा काळ जातो, आणि अण्णाभाऊ पुन्हा एकदा 5-6 महिन्यानंतर परत त्याच गावातून पुढे निघून जात असतात. सकाळची वेळ असते, आणि अण्णाभाऊंना आठवते ती रात्र विशाळगडच्या डोंगरावरची. आणि अण्णाभाऊंना वाटतं की त्या रात्री भेटलेली सुंदर डोळ्यांची ती बहीण कशी असेल, मला ओळखेल का? 2 मिनिटं तिला बोलून जावं. घर माहीत होतं. अंगणात गेले. अंगणात पडवीला एक मुलगी खाली मान घालून, गुडघ्यात मान घालून भिंतीला टेकून बसलेली होती, हाडवर आलेली होती. अण्णाभाऊंनी आवाज दिला, गीता आहे का? आणि त्यावर मान खाली घालून बसलेल्या मुलीनं आवाज ओळखला आणि म्हणाली, कोण? वाटेगावचा दादा आलाय का? आणि अण्णाभाऊ म्हणाले, गीता कुठं आहे? अण्णाभाऊ समोर आले. ती उभी राहिली, मान वर केली. अण्णाभाऊ बघतच राहिले. तिच्या दोन्ही डोळ्याच्या जागी डोळे नव्हते, फक्त 2 भुयार होते. तिथं फक्त भसके होते, छिद्र होते. अण्णाभाऊ बघतच राहिले. अण्णाभाऊ म्हणाले, डोळे कुठं आहेत? एवढे सुंदर डोळे कुठं आहेत? आणि मग गीता उत्तर देतीये, या सुंदर डोळ्यांनीच घात केला. निसर्गानं डोळे दिले, सुंदरता दिली, पण सोबत संशय दिला. त्या संशयानं संसार जळला. माणसात मला ठेवलं नाही. या सुंदरतेमुळं कित्येक वासनानं गरबटलेल्या नजरा धावत किती काळ झेलायचं. नवऱ्यानं टाकलेली म्हणून अजून नजरा वाढल्या. डोळ्यांनीच घात केलेला आहे, आणि हे डोळे रोज मारून टाकण्यापेक्षा मीच डोळे फोडून टाकले अण्णा, असं सांगणारी गीता. अहो, पृथ्वीची कुठली उंची अण्णाभाऊ काढताय? अण्णाभाऊच्या कथा, कादंबऱ्या ह्या वेगळ्या उंचीच्या, वेगळ्या दर्जाच्या, पण या साहित्यिकाला सुद्धा जातीच.
म्हणून माझी विनंती आहे, आज सरकारनं आजचा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. मला सरकारचं अभिनंदन करावं. पण सरकारनं आता एवढ्यावर थांबू नये. या प्रतिभावंत साहित्यिकाला भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा द्यायला पाहिजे. आता यावर बरेच जण मला म्हणतील, भारतरत्न का? मग माझा प्रतिप्रश्न असा आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले मेहुणे आहेत का? जर त्यांना दिला जातो तर मग अण्णाभाऊ त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढचे आहे. म्हणून अण्णाभाऊंचे वेगळेपण आहे. आणि लेकी बाळींच्या अब्रूला हात घालणारा पाटील न रेखाटता अब्रू वाचवणारा सत्तू भोसले उभ्या करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आज सहकारी आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील या ठिकाणी साजरी करतायत. हे वर्तुळ पूर्ण होत आहे. ते बाबासाहेबांच्या साक्षीनं होत आहे. रविराज साबळेंचा सत्कार आहे आणि माझ्यासारख्याला तुम्ही बोलावं. हा मेळ जमला पाहिजे तर खेळ होणार आहे. आमचा संवादच नाही. सगळ्यात मोठे जातीयवादी ही SC ST आहेत. आता शिव्याच खाली. मला सुद्धा विचारतात ना, चंदन शिवे नेमके कुठले कुठले? SC सर. SC मध्ये कुठले? ते का सर? ते जयंतीला बोलवायचं होतं. कुठल्या? तुम्ही आधी सांगा कोण, मग ती सांगतो. मग माझ्या लक्षात येते. मग मी म्हणतोय सर माझा एक घोळ आहे. ते काय? आई मातंग, वडील बौद्ध आहेत. ते एकटकच बघते. म्हणजे सर घोळ अजून थोडा आहे. काय? आजोबा मराठा आहेत, आजी चर्मकार आहे, एक भाऊजे ब्राह्मण आहे, धाकटा भाऊ परवा ख्रिश्चन झाला आहे. आमचा लय गोंधळ आहे. 8 दिवस त्याचा फोनच येत नाही. घडते का नाही? आता एका ठिकाणी भेटला, काय ना गायकवाड. तर गायकवाड म्हटले, अहो गायकवाड सगळे. गायकवाड कुठले? सिल्लोडचे. आता सिल्लोडला दोन्हीकडे गायकवाड, ओपन मध्ये गायकवाड, SC मध्ये गायकवाड. ह्याला पाहिजे असते त्याचा गायकवाड. म्हणते हायवेच्या पलीकडचं गायकवाड, इकडचं गायकवाड. तेव्हा ते हायवेच्या पलीकडे भावकी आहे, घर मी इकडे बांधले. परत डोक्याला ते परवा लग्नात तुम्ही दिसलात. कुणाच लग्न होत? भावाच्या मुलीच लग्न होत. मुलगी कुठं दिली? मुलगी इथं वाळूजला दिली. त्यांचं आडनाव काय? कांबळे. जय भीम. चला चहा काय. तुम्हाला आता कळलं असेल मी का मार खातो. हा असा जर आमचा संवाद असेल, काय होणार आमचं? किती जरी काय झालं तर कार्यक्रम संपल्यावर आपलेच होत रे, ते आपलं नव्हतं रे. आणि ते फेसबुकवर लिहिते, जात संपली पाहिजे. कसं करायचं? परवा एक लेख वाचला मी काय ते जास्त बघत नाही सोशल मीडिया. आमची बायको हँडल करते, मला काही कळत नाही. एक लेख आला होता छान. त्यामध्ये त्या लेखकांनी छान लिहिलं होतं की राजेश्री शाहू महाराज
सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली, शिष्यवृत्तीच्या रूपाने त्यांना पैसे दिले, म्हणून बाबासाहेब इंग्लंडला गेले, शिकले. छान लिहिलं होतं. तर खाली कमेंट काय, म्हणजे बघा आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही शिकले. तर त्याला खाली रिप्लाय एकाने दिला. तो रिप्लाय बी भारी होता. तो काय म्हणते, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला पैसे दिले. हे कोणावर बोलताय? शाहू महाराज, बाबासाहेब. आणि हे कुठं आहेत? गोधडी. हे आता ते सकाळी अण्णाभाऊंवरती मी व्हिडिओ ते लाल नाम लावलं मला आवडते लावलं. खाली कमेंट, लाल नाम लावून अण्णाभाऊ सांगायचं काय करायचं. आता काय करू मला कळणार. संवाद होईनाच आमचा. ही कट्टर ती कट्टर, ती वेगळीच कट्टर. ते आमचा अभिजित दिपके कॉक्रोच पार्टी काढली, एका रात्रीत मिलियन व्ह्यूज. दुसऱ्या दिवशी त्यांनी ह्याची जात काढली, अर्धी दिवस. ते तवाच आंदोलन झालं असत, परत नंतर जोडायला दिवस. हे असं बोलल्यावर चिडत्याच. पण आम्हाला हे कधी कळणार आहे. बोलणाऱ्यानं कायम तुकोबांच्या मांडीवर बसून बोलायचं असतं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं असतं. तेव्हा कुठं 14 तळ्याच्या पाण्याची चव कळत असते. आणि मग फुलेवाड्याच्या वर्गात सावित्रीनं गिरवलेली अक्षरं वाचता येतात. आज हे जे वकील मित्र मंडळी आमचे जयंती साजरी करतायत डीजे मुक्त, म्हणजे ही समोर जेवढी आहे ती सगळी ववाळून टाकलेली झाली. म्हणजे मी बी ववाळून टाकलेला, तुम्ही बी ववाळून टाकले. आता डीजे वाजायला लागलाय सगळं, पण ही इथं आहेत. आता ही उद्या सकाळी जाऊन शेजारच्याला म्हणतील, आम्ही रात्री तिकडे आम्ही नाचलोय, झोपला. प्रत्येक वक्त्याच भाषणात एक वाक्य, नाचून नाही वाचून जयंती साजरी. ते जन्माला आल्यापासून ते तेच म्हणते आणि आम्ही जन्माला आल्यापासून तीच ऐकते. फरक काय पडना, पण कृती जी घडायला पाहिजे ती अशा पद्धतीने जर घडत असेल तर दत्ता होड पाटील आणि इतर सर्व सहकार्यांच्या पाठीमागं तुम्ही आम्ही उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळं साजरं झालं पाहिजे, तर कुठंतरी काहीतरी घडणार आहे. बाकी आता सगळं भविष्य अंधारातच आहे असं दिसतं. पण एवढं काय अंधार होऊ देणार नाही. मी आहे की आता काय होतंय, स्वप्नांचा खून होतोय ना त्यावेळेला वाईट वाटतं. 5 वर्ष पोरं अभ्यास करताय आणि आदल्या दिवशी पेपर फुटते. पेपर दरवर्षीच फुटत होता, आम्हाला ह्या वर्षी कळलं. म्हणजे ती सरकार कुठलंही असो पेपर फुटतच होता, फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही म्हणून कळलं. त्याला नीट फोडता आला नाही म्हणून आज कळलं. सरकार बदलणं हा उद्देश नाही माझा, सिस्टीम बदलली पाहिजे.
ही इथली ही खालची बदलली पाहिजे. आणि हे बदलणं फार अवघड आहे. परवा तर बातमी बघितली, ती पदव्याच विकत मिळाल्या. मग आम्ही 5 वर्ष उगीच का शिकली. मला एक उदाहरण आठवतंय. उदाहरण दुसऱ्या देशातलं आहे. या देशाशी त्याचा काही संबंध नाही. जर ती जुळत असलं तर मनाव घेऊ नका, मला आत टाकतील. एका देशात एक राजा होता आणि तो राजा त्याच्या मनाचंच करायचा. गोष्ट दुसऱ्या देशात. आणि रात्रीचा 8 वाजले की त्याच्या मनात काहीतरी यायचं. दुसऱ्या देशात. आणि त्याच्या मनात येईल ती सुरू व्हायचं. आणि एक दिवस त्याच्या रात्री 8 वाजता मनात आलंच. त्याला वाटलं, माझ्या राज्यात नेमकं काय चाललंय हे मी स्वतः जाऊन बघणार. कुठली यंत्रणा आज नाही, मी जाणार. आणि मग राजानं वेषांतर केलं. त्याचा घोडा बाहेर काढला. मग तो घोड्यावर बसला आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला लागला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं चौकात. आणि त्या दुकानाबाहेर पाटी लिहिली होती, इथं पदव्या विकत मिळतील. राजाला ती पाटी बघून आश्चर्यच वाटलं. त्याला मी पदवी पाहिजेच होती. गोष्ट दुसऱ्या देशात. राजा आला, घोडा थांबवला, घोड्यावरून उतरला, त्या दुकानाजवळ गेला आणि खिडकीत एक व्यक्ती बसली होती. राजाने विचारलं, म्हटलं हे काय लिहिलंय? तर त्यानं डायरेक्ट मेनू कार्डच ठेवलं. आणि मेनू कार्डवर लिहिलेलं होतं, HSC 10,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये. आणि तिन्ही पदव्या घेतल्या तर PhD ला डिस्काउंट. राजाकडे पैसा भरपूर होता. राजाने त्याची झोळी काढली, त्याच्यात बी झोळी होती. झोळीतलं सगळं गबाळ काढलं, पैसे दिलं आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या. आणि राजा एका रात्री पदवीधर झाला. आणि त्याचं एकदम बोलणं बदललं, मान ताट झाली. आणि घोड्याजवळ आला, घोडं वळखच देईना. घोडं भुजायला लागले, ही नवीनच कोणतरी आलं. तरी पण प्रयत्न करून राजा घोड्यावर बसला. घोड्याच्या पाठीवरनं नेहमीप्रमाणे हात फिरवला. त्याचा तर्क असा लागला की हा घोडा लहानपणापासून माझ्या सोबत वाढला, मोठा झाला, आणि आज एका दिवसात अचानक मी पदवीधर झालो. पण घोड्याच काय? घोड्याला सुद्धा एखादी पदवी आता घ्यायला पाहिजे. म्हणून घोडा माझ्यावर रुसला. घोड्यावरून राजा पुन्हा उतरला, दुकानात गेला, खिडकीजवळ गेला, आवाज दिला, अहो सर इकडे या. ते म्हणले काय? अहो लहानपणापासून माझ्यासोबत मोठा झालेला घोडा माझ्यावर रुसला, मी पदवीधर झालो, पण घोड्याचं काय? माझ्या घोड्यासाठी एखादी HSC तरी पदवी विकत द्या, तुम्ही हवे तेवढे पैसे घ्या. त्यावर त्या व्यक्तीनं हात जोडत उत्तर दिलं. त्यानं दिलेलं उत्तर आजच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब माफ करा, आम्ही घोड्यांना नाही, गाढवांना पदव्या विकतो. आणि ही गाढवं नको त्या ठिकाणी बसलेली पाहून झेंजी चिडतीये. हा मनातला खरा राग आहे. आज चर्चा काय आहे? परीक्षेच्या आधी पोरं एकमेकाला विचारतात,
महाराज कितीला पडले मागच्या वर्षी? या वर्षी कितीला पडतील? ते म्हणते 4ला पडतील. तुकोबार आहे किती मार्काला पडले? ते म्हणते 8 मार्काला. ज्यांनी महाराष्ट्र घडवला ते पडतायत. अभ्यासक्रमातून सुद्धा हे गायब झालंय. म्हणून हा एक या मराठी मातीचा हुंदका आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना या की काय खायच ते खावं बाबा. तुम्हाला खाण्यापासून नाही अडवता येत आम्हाला, पण किमान ही शिक्षण आणि शेतीचं क्षेत्र तरी सोडा. याच्यात तरी नका लक्ष घाला. अरे हा उद्याचा भारत आहे. आणि मग मला आठवतात मुला मुलींना छातीशी कवटाळून शाळा शिकवणारे साने गुरुजी याच मातीत झाले. आम्हा बहुजनांना मांडीवर बसून अक्षरांशी ओळख करून देणारे कर्मवीरराव भाऊराव पाटील याच महाराष्ट्रात झाले. आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांना विद्यार्थ्यांना पुरणपोळीचा घास भरवणारे सुद्धा श्री म माटे गुरुजी सुद्धा याच महाराष्ट्रात. पण आता मुलांना छातीशी कवटाळून शिकवणाऱ्यांच्या सान्यांच्या जागी छातीवर नजर ठेवून शिकवणारे माने आले. इचलकरंजीचं प्रकार. भाऊरावांच्या जागी शिष्यवृत्ती वरच्यावर लाटणारे खाऊराव आले. आणि आता माटे गुरुजींच्या जागी चौका चौकात दुकान मांडणारे मोठे गावकर आणि चाटे सुद्धा इतर जन्म. म्हणजे साने ते माने, भाऊराव ते खाऊराव आणि माटे गुरुजी ती चाटे गुरुजी, मोठे गुरुजी, इथवर आमचा प्रवास आहे. आणि बदलायला नको. माझी टीका नाही कोणावर, पण उघडा की डोळा. हा डोळा कुठला आहे? ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. पण हे शिक्षण तरी कुठलं पाहिजे? शहाणपण पाहिजे, संस्कार असणारं शिक्षण पाहिजे. आमचं झालंय का? आमचं जातं गेलंय. पण नुसतं जातं नाही गेलेलं, तर जात्यासोबत ओव्या गेलेल्या. आणि ओव्या गेल्यामुळं फार मोठं नुकसान मराठीचं झालंय, भारताचं झालंय. कारण शहाणपण नसल्यामुळं खराच जन्माला येतो. आम्ही ज्ञानोबा आणि तुकोबारायांचं बोट सोडलं आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला. आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला की खरात बोट तोडतो. बर त्याच्याकडे कोण जात आहे? डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, तहसीलदार, इन्स्पेक्टर ही तिकडे आहे. गिरायक, आमदार, खासदार, मंत्री. आणि आम्ही लहान असताना ती चल्लसाट खेळत होतो चिचुक्यानं, चिंचतलं काढलेलं. ते आदलं मधलं फोडून ती 4 आकडे असं चौकोन करून ती पांढरं पडले 4, काळं पडले की 8 असं आम्ही खेळायचो. तर तो अर्धा तुकडा चिचुक्याचा त्यानं 3.5 लाखाला ऐकलाय. आणि लोकांनी विकत घेतलाय. विकत घेणारे कोण आहेत? गवंडी, सुतार, पेंटर, शेतकरी. ही नाही गेला तिकडं. तेव्हा आपला आमचा बिरोबा, खंडोबा, ज्योतिबा, मसोबा धरून निवांता एका लिंबावर काम होते. शांत पण तिथं आहे. त्याचं चाललंय श्रद्धा त्याची तिथं आहे का? त्याला तिथं राहू द्या. तुम्ही सुटात उठात कोटात येताय, देव बदलताय, बाबाच बदलताय.
आणि इंग्लिश बोलणार बाबा, हाय पाय, हे कोण, काय चाललंय, मी प्रश्न पडतात मला. आई वडिलांना सांभाळा, या एका वाक्यावर 8 दिवस कथा चालते. ती सांगणारा बी रडतोय, पुढे बसणारी बी रडत्यात, कॅमेरा असं फिरत्यात आणि खाली कमेंट, रामकृष्ण हरी, जय श्री. म्हणजे आमच्या आई वडिलांना सांभाळावं ही सांगण्यासाठी कुठला तरी बाबा पाहिजे. कधी कधी वैतागून रवी दादा वाटतं की खरात बी पाहिजे. आपला ऐकत नाही रे. ते बी पाहिजे समाज, पण तो दरवर्षी सापडला पाहिजे. पण आता सापडणं अवघड आहे, कारण सगळ्यांनी ऑफिस बाय काढून ती म्हणते ते आमचा बघ. हा विनोदाचा जरी भाग असला तरी त्याकडे गांभीर्यानं बघा. आता असं बोलल्यावर खाली कमेंट काय, ह्यो आमच्या धर्माविरोधी बोलतोय. धर्म कुठला? धर्म बुडवायला लागलायस तू, वाचवायला लागलोय आम्ही, आणि धर्मविरोधी आम्ही. मंदिरात चोरी झाल्या तरी तोंड दाबून बसायची वेळ आली. बोलू का नको? अरे प्रभू रामचंद्रापेक्षा कोण मोठा आहे? एवढं तरी कळत असलं तर पड की बाहेर. तो झेनजीला शिव्या द्यायची. मग झेनजीने शिवी दिल्यावर रडायचं. नाही, शिव्यांचं समर्थन नाही, शिव्या वाईटच. दुपारी राज ठाकरे साहेब म्हटले, त्यात तुम्हाला आई आहे तसं प्रत्येकाला आई असते. शाळा बंद पडताय, मास्तरांचं अवघड आहे. मी तर प्रत्येक कॉलेजवर दररोज कधीतरी गॅदरिंगला आठवड्यात 1-2 असतेच कॉलेज. तेवढ्या गर्दीत सुद्धा मी ओळखतो ही CHB वर आहे, कारण सगळ्यात जास्त राबत ती असते. आणि जो जास्त राबतो, कष्ट पुढं करतो, तो CHB वर असतो. आणि त्याला सुरक्षितता नसते, कधी बी जा म्हणू शकते. आणि जो परमनंट असतो तो खिडकीतनं बघतो असं, वा काय कार्यक्रम आहे का, मला काम आहे का. फार भयानक परिस्थिती आलेली आहे, ही दिसत नाही डोळ्यात. आणि त्यात ही कट्टरता. छत्रपती शिवराय माझ्या रक्तात आहेत, जीभ बाहेर काढायची. आज अण्णाभाऊ माझ्या रक्तात आहे, बाबासाहेब माझ्या रक्तात आहे. मग मी बाजूला जाऊन हळूच म्हणतो, रक्तात तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी असतात. आणि जास्त लाडू मिठाई चहा झाला असला तर शुगर गावती दुर्बिणीत. हे नाही सांगत. त्याच्या पुढचं वाक्य अजून, रक्तच निळा आहे म्हणते. ही आवळून ठेवलंय ना आम्ही आमच्या महापुरुषांना. आणि मग ती गाणं, जागा असावं भीमाचं पिल्लू, जागा असावं, अयो झोपून ऐकते. ही जी परिस्थिती आता आलेली आहे ना, तरुणांची डोकी भडकवली जातात. मुळात ती का भडकतात? गावगाड्यापर्यंत वाद आला. अजून 2 वर्ष असंच राहिलं तर एकमेकांच्या सुखादुःखाला जाणार नाही. प्रत्येक जात एकटी पडली. सोशल मीडियावरती जात वाढतच गेली. 2026 मध्ये ही घडतंय. राजकारण सुद्धा धर्मावर चालतंय. महाराजांच्या पुतळ्याची उंची किती यावर त्यांचं श्रेष्ठत्व.
चालत्या बसमध्ये किंवा थांबलेल्या बसमध्ये एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव शिवशाही असतं, त्यावेळेला वाईट वाटतं. आणि आमचं काय, आम्हाला विसरायची सवय आहे. चोरी झाली, आम्ही बोंबलायला लागलो, लगेच पेपर फुटला, चोरीच विसरून गेली. आता उद्या दुसरं काहीतरी घडेल, आम्ही हे बी विसरून जाऊ. ह्याच्यातच 5 वर्ष संपत्या. आणि मग उद्या मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत कुठून गांधी येतो कळतच नाही, आणि एका रात्रीत गणित बदलतं. 5 वर्ष गांधी कुणाच्याच तोंडात नसतो. उद्या मतदान आहे, त्याच्या आदल्या रात्री मात्र सगळ्यांना गांधी पाहिजे असतो. देणाऱ्याला बी गांधी पाहिजे असतो, घेणाऱ्याला बी पाहिजे असतो. वायरमॅन बी लाईट घालवते आणि काम फत्ते होते. आमच्याही गावात निवडणुका झाल्या. मला असं वाटलं की माझ्या गावात मी माझ्या लोकशाहीचा खून होऊ देणार नाही. नुसतं भाषण करून काय होणार नाही, आता मैदानात उतरलं पाहिजे, म्हणून मी मैदानात उतरलो. आणि आदल्या रात्री मी बन्यालवर लुंगीवर गल्लीत बसलो, असा दांडकं घेऊन रस्त्यावर. विचार करा मी कसा दिसत असं. रात्रभर लोकशाहीसाठी जागता पहारा दिला. सकाळी सूर्य उगवेपर्यंत पापणी लावू दिली नाही आणि कुणीच पैसे वाटायला आले. मीच मिशीवर हात पिळत म्हटलं, घाबरतली मला, घाबरते ती मला. पण 2 जण हसत हसत गल्लीतनं बाहेर आलंच. मी म्हटलं कोण आलतं का, तर ते म्हटले दादा तुम्ही इथं बसलाय, कशाला कोण येईल, हातात दांड काय. मला बरं वाटलं, म्हटलं कोण येते. तेवढ्यात ते बाजूचा हसत म्हटला, गुगल पेन फोन पेन काम झालं, तुम्ही बसा म्हटला इथे कोण. म्हणजे लोकशाहीला खून करायला अनेक मार्ग आहेत, वाचवायला एकच मार्ग आहे, तो म्हणजे उघडा पाहिजे डोळा. ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. परवा एक प्राध्यापक म्हटले तो एवढा महत्वाचा आहे तर तो पहिला पाहिजे. मी पुढं म्हटलं तो पहिला असू द्या, दुसरा असू द्या, नाही तर 3रा असू द्या, हे लय महत्वाचं नाही, ते उघडा पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. आणि ते उघडा पाहिजे. मित्रांनो, या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना हा विचारांचा जागर झाला पाहिजे. ज्यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतरचा पहिला काळ बघितलाय, तुमच्या पिढीनं तुम्ही पाहिलेला देश आणि आज आमच्या उंजळीत असलेला देश, यात फरक आहे. तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी या खात्यात येतो काय, आणि मग आम्हाला कळतं आम्ही खातोय ती सुद्धा डुप्लिकेट आहे. ते तर काय, तुकाराम तेव्हा बी चालत नव्हता, आज बी चालत नाही. तेव्हाचा तुकाराम वैकुंठाला पाठवायचा आणि आजचा बदली करून नाचवायचा, हीच चालू आहे. ही आता जास्त खोलात मुंडे साहेब गेले, हित नेम टाकते दुसरं आणि करते काय. असे अनेक प्रश्न पुढे आहेत. मला वेदना आणि खंत एवढीच वाटली, एवढं मोठं आंदोलन झालं, पण आंदोलनातल्या प्रश्नावरती चर्चा न होता एकमेकांना मारलेले दगड, एकमेकांना दिलेल्या शिव्या, त्यांचे व्हिडिओ, यावरती या देशात चर्चा होती. मूळ प्रश्न बाजूला राहतोय. मूळ प्रश्न शिक्षण आहे. एखाद्या गोरगरिबाच्या मोलकरणीच्या भांडी घासणाऱ्या बाईच्या पोराला सुद्धा डॉक्टर व्हायचं स्वप्न पडत असेल तर ते स्वप्न त्याच्या डोळ्याला या देशात पडतंय. ते स्वप्न त्याच्या एकट्याच नाही, ते स्वप्न या भारताचं आहे. ही भावना जरी आम्ही मनात ठेवली तरी ही व्यवस्था बदलायला फार वेळ लागणार नाही. पण ही भावना नाहीच ना.
आता आज त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ती लढताय. उद्या जर त्याच्याकडे 30 लाख आले आणि त्याची वेगळी बॅच मिळाली त्याच्या पोराला, तर तो लगेच त्यांच्या बाजूने होते. ते म्हणते हे नक्षलवादी आहेत. अरे कालपर्यंत आमच्यात होतास. मधला ज्यांच्याकडे श्रीमंत आहेत, ज्यांना असं वाटतंय की माझ्या 7 पिढ्या बसून खातील, माझ्या पोरांना काही कमी नाही, यांच्या नादाला नको लागायला, तर मला त्यांना सांगणं आहे की सगळ्यात जास्त या देशात धोका तुम्हाला आहे, तुमच्याच पोरापासून. उद्या एक दिवस ती बोकडासारखं तुमच्या ओढल ना, त्यावेळी कळल याला शिक्षणाची फार गरज होती, ती आम्ही दिला, याला नोटा दिल्या उधळायला. ही शहाणपण, हा संस्कार, या ओव्या, अभंग, आणि आधनं मधनं एक वाक्य येते, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आम्हीच आम्हाला कुठं नेऊन ठेवले ही एकदा बघा. अण्णाभाऊंच्या साहित्यातून हा सगळा मागोवा आज घेण्याची गरज आहे. मराठी साहित्य कॅमेरा असत, हे आरसा असत, ज्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब आम्ही एकमेकांचं बघत असतो. पण आता जास्त वेळ तुम्हाला तंगवण्याचा अर्थ नाही. 9 वाजून गेले. बऱ्यापैकी पब्लिक 2G वाला आहे, 4G वाला आहे, 5G वाला बी आहे, शुगर BP वाला बी आहे, गोळ्यास टाइम झाले, पण तरी सुद्धा ती येऊन बसलाय का, तर ह्या देशात काहीतरी चांगलं घडेल, काहीतरी होईल. कांबळे घेणारच आहे. मित्रांनो, प्रत्येक महापुरुषांची जयंती ही जर अशी गावागावात झाली तर विद्यापीठात जे मिळत नाही ते जयंतीच्या कार्यक्रमात मिळतं असं म्हणायला सुरुवात होईल आणि लोक सगळी येतील. मला तो दिवस बघायचा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष एक मराठा समाजाची महिला असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष एक बौद्ध समाजाची महिला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष एक मातंग समाजाची महिला असेल. हा मेळ आम्ही गाठला पाहिजे. आणि जो असं बोलतो तो जातीवाद, म्हणजे मी जातीवाद. गणित सुटला झाल्यात, बाकी शून्य येईना झाल्या. कारण ज्यानं गणित सोडवायला दिले तीच चुकीचं आहे अशी म्हणायला सुद्धा हिंमत लागते. समोरच्या गर्दीत माझे अनेक मित्र आहेत. आमच्या भगिनी अर्पिताताई इथं आले. इथं सभापती म्हणून चांगलं उत्कृष्ट दर्जाचं काम केलेले माझे बंधू मारुती साळवे या ठिकाणी उपस्थित आहे. समोरच्या गर्दीत माझी बऱ्यापासूनची दिवसाची मैत्री असणारी आज भेट झालेली आमचे ईश्वर पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अशी बरीच मित्रमंडळी समोरच्या गर्दीत मला दिसतात. काय 2-3 जण असे आहेत की त्यांनी, आम्ही 2 व्हीलरवर ट्रिपल सीट इथं खेडेगावात जाऊन बाजूला जयंत्या केली. तेव्हा पब्लिक येत नव्हतं, मग आम्हीच जाऊन आणत होतो, बसून ते ऐकवत होतो. काळ बदलत गेलाय, जमाना बदलत गेलाय. पिक्चर कोणीतरी काढलाय, बघतंय कोणतरी दुसरंच, बॉक्स ऑफिस तिसऱ्याच, गल्ला 4थाच नेते, थिएटर कुणाचा आहे कळना, आणि भारत माझा महान आहे. या सगळ्या गणितात आम्हाला कळना आम्ही आमच्या देशात कुठं चाललोय, काय चाललंय. कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे.
कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात. इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, शिक्षण मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय. आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडत चाललाय. हा देश पुन्हा हसवायचा असेल तर भगतसिंगांच्या ओंजळीत तोंड खुपसून हुंदका देऊन भगतसिंगाची आग घेऊन पुन्हा एकदा उभं राहणं ही या देशात काळाची गरज निर्माण झालेली आहे. परंतु हे सगळं करत असताना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे असं सांगून गेलेली मराठी मातीची मन, संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतून आलेला हा शिकवण, ही शहाणपण, ही सुद्धा आम्हाला विसरायचं नाही. आम्हाला आयुष्याच्या मार्गानं सुद्धा खूप काही चांगलं करता येईल, ते करत राहूया. कांबळे कविता मी तुमच्या समोर ठेवणार आहे. कांबळे, आता ह्याच्यात सुद्धा गंमत आहे. कांबळेला तुडवला, कांबळे रडला नाही ते ठीक आहे, पण मला लय तुडवलाय आणि मला रडवलाय सुद्धा. बऱ्याच लोकांना कांबळे कळलाच नाही. त्यांना वाटते हे फक्त आमचाच आहे. तर तुमच्या डोक्यातून ती काढून टाका. कांबळे हा एका जातीचा नाही, कांबळे सगळ्या जातीचा आहे. मी खरं सांगू, एखाद्या सवर्ण घरांची किंवा ब्राह्मण एखादी मुलगी किंवा मराठा समाजाची मुलगी किंवा उच्चवर्णीय समाजाची मुलगी जर तिला हुंड्यासाठी छळलं जात असेल किंवा तुझ्या पोटात असणारं बाळ हे मुलगाच पाहिजे म्हणून तिला छळलं जात असेल, तरी सुद्धा ते सगळं सहन करत ती खंबीरपणानं तिचा संसार सांभाळत उभी आहे. मी खरं सांगतो, ती लेख सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. म्हणजे जे अन्याय होत असताना ते हारत नाहीत, ते कोलमडून पडत नाहीत, ते ठामपणानं उभं राहतात, रडत नाहीत, परंतु त्याच्याशी कायम सामना करत राहतात. तो प्रत्येक जण या कवितेतला कांबळे. हा कांबळे वैचारिक आहे, पुरोगामी आहे, हे सगळं ती जोडलेलं आहे. आणि पोपळकर, तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच खुर्चीवरती बसून ही कांबळे त्यावेळेला लिहिली गेलेली, त्यात नंतर थोडा थोडा बदल होत गेलेला आहे. कविता आहे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एकदा तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रावर दया करा. मग घरच्यांनीच धार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला,
नुसताच खणला. हा. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली. पोरं म्हटली डीजे. कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला डीजे लावून असा तुडवला. पण कांबळे हुशार नाही रडला. त्यानं दंगलखार आणला, रविराज साबळे आणला, सभागृह घेतला आणि कार्यक्रम प्रबोधनानंच केला. दत्ताभाऊ पाटील आजच्या कवितेतलं तो काम. हे सगळे आयोजक त्या कवितेतले काम. मग कांबळे सामाजिक चळवळीचे सगळे गट तर दिसले. ह्यो गट, त्यो गट, ह्याव गट, त्याव गट. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित द्या, भारतीय म्हणून एकत्रित द्या, शिवराय भीमराय समजून घ्या, एकत्रित द्या. कांबळे दिवसभर चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला. पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचा मुलगा आता मोठा झालाय झेंजीमध्ये. सगळीच झेंजी नीट आहे असं नाही, गबाळे बिले. म्हणजे ती अशी एकटक बघतच बसती नेमकं काय चाललंय. ती कमेंट करतील ना, ती आहे ती. ती कांबळेचा मुलगा असंच ते रील बघत ढकलत त्याला दुसरं काय सुचतच नव्हतं. त्याने एकदा रील बघत परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हणला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो डबल हुशार. तो दोनदा काढला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं. ते विचार ही पुस्तकातून जात असतात. आणि आता कांबळेला व्यवस्थेनं वेडा ठरवलं. एका अदृश्य सामाजिक वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केले. कांबळे वेड्यासारखंच बडबडतो. कांबळे भारतीय म्हणून ओरडतोय. कांबळे शिवराय दे भीमराय सांगतोय. कांबळे मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे देश म्हणतोय. कांबळे मराठी म्हणतोय, महाराष्ट्र म्हणतोय. कांबळे ह्यावरून ओरडतोय, त्यावरून ओरडतोय, अन्यायाविरुद्ध ओरडतोय. पण कांबळेला वेडं ठरवलं. पण गंमत बघा, कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलं. पण व्यवस्थेचे डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, नुसताच कणतोय. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा देश हा त्यांचाच राहणार आहे. या कांबळेला जपूया, या कांबळेसाठी जगूया. चिठ्ठ्या यायला लागल्यात, पण ती थांबा म्हणून नाही. मागण्या आहेत, फरमाईश आहेत. ज्या वयात यायला पाहिजे होत्या चिठ्ठ्या त्या वयात आल्या नाही. बरं झालं नाही आल्या, नाहीतर मी प्रेम कविता म्हणतच बोलत हिंडलो असतो. ही चव कुणाला कळते? इथं कोण आज आलंय? एक गंमत तुम्हाला सांगतो, उदाहरण आहे. नवीन लग्न झालं होतं.
लग्नाचं 5 दिवस संपलं. गोरी पान नवरी, तिच्या अंगाला लागलेली पिवळी हळद उतरायला सुरुवात झाली. हातावरची मेहंदी पुसट व्हायला लागली. 5 दिवस संपलं. याच्या बी हातातली मनगटातली सुपारी ढिल्ली झाली. त्याची बी हळद जरा फिकी पडली. 5 दिवसानंतर पोरगी, नवरी, नवी नवरी पहिल्यांदाच तिच्या चुलीजवळ आली. पहिली चूल, पहिलं सासर, पहिली वेळ. भाकरी थापायला बसली. परात घेतली, पीठ मळलं आणि भाकरी थापता थापता हिरव्यागार चुड्यानं भरलेले दोन्ही मनगट. भाकरी थापता थापता एका काकणाचा वन त्या भाकरीवर रुतला. वन उमटला आणि तसाच वन, तशीच निशाणी भाकरीवर राहिली. तशीच भाकरी तव्यात आली. त्या भाकरीला पाणी लागलं, पण वन तसाच गडत राहिला, ठळक राहिला. तशीच भाकरी फुगली, वनासकट फुगली, खुनासहित फुगली. ती ठळक वन गडद झाली. तशीच भाकरी बुट्टीत आली आणि मग गडी आंघोळ करून बाहेर आला. केसावरचं पाणी झाडलं, मिशीला पीळ दिला. तिनं सुद्धा हरभऱ्याच्या डाळीला, उसळीला फोडणी दिलेली उसळ घेऊन भाकरीवर टाकली. फडकं बांधलं, हातात दिलं आणि नवा नवरदेव 5 दिवसानंतर लगीन झाल्यावर रानात कामाला आला. अर्ध रान भांगलून झालं, शिंपडून झालं. श्रावणाचा महिना, दुपारची सर आली. अजय देवगणच्या डोक्यावरून पाणी ओघळत छातीवर जावं तसं त्याच्या सुद्धा झालं. गड्याला भूक लागलेलं जाणवलं. बाबळीला बांधलेलं गटर दिसलं भाकरीचं. पळत आला. नव्या बायकोनं दिलेलं पहिलं भाकरीचं फडकं, पहिलं जेवण. उडी मारून सोडलं, मांडी घालून बसला. केसावरचं पाणी पुसलं, गाठ सोडली, फडकं मोकळं केलं आणि नेमकी नजर तिथंच गेली, त्याच भाकरीच्या वनावरती. हळूच त्याच घासाला हात लावला. तोच भाकरीचा तुकडा तोडला, हरभऱ्याच्या डाळीला लावला, लोणच्यावरून घास फिरवला, तोंडात टाकला. डोळ्यात पाणी दाटून आलं. हिरव्यागार शिवारावर एकटक बघत राहिला. पिवळी हळद आठवायला लागली. किती येडा आहेसा तुम्ही. मी सांगत बसली, तुम्ही ऐकत बसला. पिन ड्रॉप सायलेन्स, यालाच मराठी साहित्य म्हणतात. पण ह्याला खरं तर हायजॅक करणं म्हणतात. आणि सध्या देश असाच हायजॅक. पण त्याच्या पुढं फार महत्व आहे. शेवटची ओळ आहे मित्रांनो. त्या काकणाचा उमटलेला वन, त्या भाकरीच्या घासाची चव, त्या घासातली लज्जत आणि त्या घासाची इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या धन्यालाच कळत असते. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. ती एक ओळ बोलायला एवढं रान हाणायला. सध्याची देशातली परिस्थिती तीच आहे. 5 वर्ष रान हाणत्यात आणि मग निवडणुका आल्यावर एकच आश्वासन देतात. आता 1,500ची योजना 2,500 वर गेल्यावर तुम्ही आम्ही काय बोंबलाय. झटक्यात पलटी होती. 5 वर्षात सगळं गेलं. परत संघर्ष, परत मानधरती, परत नरड वाढते. ही सुधारणा ती अवघड. ह्यांना बोलावं तर घोळक्याने येते ती. जे 5,000 2,000 500 रुपये स्वतःच मत विकतात ना, त्यांनी या देशातल्या व्यवस्थेत बोलायचं नाही. आणि माझ्या कवितेवर तर अजिबात बोलायचं. आणि बाबासाहेबांचं नाव तर अजिबात घ्यायचं. आता शिव्याच आहेत.
गरज आहे. भारतीय म्हणून जगताना, संवादाचं राजकारण करताना. अरे जर ऍडव्होकेट दत्ता हुड पाटील आणि त्यांचे सर्व जाती धर्माचे सहकारी येऊन अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असतील, तर तुम्ही सुद्धा जातीचा गेर टाकून कशाला बसलाय? न्यूट्रलवर बसा ना. तर भारत कळेल, तर अण्णाभाऊ कळतील, तर बाबासाहेब कळतील. आणि खरं सांगू का, कुणी कितीही पेटू दे, मी परवा बघितलेली घटना, आमच्या गावातलं पप्या त्या आक्रोश मोर्चात दिवसभर गेले, धर्माया घोषणा दिल्या, सगळं केलं आणि पेटलंच ती. आणि संध्याकाळी शोयब्या गाठ पडली त्याला. शोयब्या फक्त एवढंच म्हटला, पप्या बिर्याणी किया आहे का क्या? पप्याने इकडे तिकडे बघितलं, म्हणलं चल. शोयब्या बोला, तू दिनभर क्या किया? दिनभर किया जो बिर्याणी खाने बंद देगी. त्या शोयब्याने बी अशा नळ्या नळ्या वाढल्या त्याला. ते बी असं ठोकून असं त्यानं तोंडाला लावून वडलं आतलं आणि मग डोळं झाकत म्हणला, सर्व धर्म समभाव. एवढा सोपा आहे भारत, का अवघड करून ठेवायला आहे? आता लई चिडणार. पण तुम्हाला मी सांगतो, ह्यांना, या सगळ्या जातीवादी भरल्या गर्दीत पण जातीवादी लगेच ओळखतात. जो कधीच हसत नाही तो पक्का जातीवादी असतो. अशा आट्या पडलेल्या आहेत. सगळे ते इमॅजिन केला असा आजोबा बरोबर फळफळून कधी हसत नाही. आणि एखादा असतोच निगेटिव्ह. त्या रविराज दादाला लय लोक निगेटिव्ह भेटते. कशाला करतोय? कशाला ती व्हिडिओ बनवतोय? कशाला ती पेरवास सांगतोयस? तुझ बघ. मला सुद्धा अशी इथं बी, आता इथं अजून कोण असेल, कशाला असली जयंती केल्या? डीजे भरा, कशाला ही सत्कार, लाईटीच एवढ्या का लावल्या, आणि वक्ता का बोलवलाय, कवीच कशाला बोलवला, कवयित्री नव्हती का? हे असे निगेटिव्ह. तर माझा एक मित्र असाच होता, कायम निगेटिव्ह आणि आडवं बोलणार. कविता उभीच का लिहिलीस, आडवी का नाही लिहिली, भिंत सरळच काय, अशी वाकडी का नाही. आणि नेमकं त्याचं नाव विकास होत. आणि एक दिवस ती माझ्याकडे आलं आणि मला म्हणला, माझ्यासोबत मुलगी बघायचं. मी म्हटलं मला वेळ नाही, तुझं तू जा. तर म्हणला तूच सोबत चल. म्हटलं मीच का? तर म्हटला तू सोबत आलास की मला पसंत करतील, म्हणून मग मी सोबत गेलो. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, पण इथं गारव्यामध्ये मी वनव्यासारखा. आणि मुलगी याची कुठं? विदर्भामध्ये, यवतमाळ जिल्हा. आम्ही रेल्वेने चाललोय. रेल्वे विदर्भात घुसली की खिडकीजवळ बसलो होतो. आणि विदर्भात गेल्यावर आणि खिडकीतनं बाहेर वाकून बघितलं, सगळा कापूसच दिसायला. आम्ही आजपर्यंत सांगली जिल्ह्यातला ऊस बघितलेला. डोळ्यासमोरनं हिरवं जाऊन अचानक पांढरा आल्यावर हेनं डोकं खाजवलं आणि जोरात ओरडत मला म्हटला, एवढ्या कापसास काय करायचं? त्याचं नाव विकास. मी म्हटलं आपल्याला काय करायचंय विकास? तू चल विकास. पण तो काय विकास गपच बसला. विकासच्या डोक्यात अनेक प्रश्न, पण ह्यो प्रश्न फिट बसला, ह्याचं काय करायचं? आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो.
तर त्या मुलीच्या वडिलांना पण त्या रानातला सगळा कापूस आणून दारात ठेवला. तिथं एवढा कापूस बघून परत वरडत लावला, एवढ्या कापसाच काय करणार? म्हटलं तू चल ना. आणि मुलगी बघायला बसलो, मुलगी समोर बसली आणि त्या मुलीचे चुलते आम्हाला म्हटले, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. तर यानं चौकटीतून बाहेर वाकून बघितलं. म्हटलं ती जाऊ दे, एवढ्या कापसास काय करायचं ते आधी सांगा म्हणलं. मग त्यांच्या लक्षात आली याची रेंज गेल्या, विकासची रेंज गेल्या आणि आम्हाला हाकलून दिलं. आम्ही गावी आलो, घरच्यांनी विचारलं विकास मुलगी कशी वाटली? विकास म्हटला आई ती जाऊ दे, एवढ्या कापसास काय करायचं ते आधी सांग. आणि ती जोरात ओरडायला लागलं. जोरात ओरडल्यामुळं त्याच्या मेंदूची एक नस चकोप झाली आणि ती कापसातच अडकली आणि ती येडं झालं अक्षरशः. बरेच उपचार झाले पण शहाणं झालंच नाही, ती काय गाठ सुटलीच नाही. त्याची दाढी वाढली, केस वाढली आणि विकास बोंबलत हिंडायला. सगळी पोरं त्याला चिडवायची, कापसाच काय करायचं, ती अजून चिडायचं. आणि आमच्या गावातला एक हॉटेलवाला त्याच्या हॉटेलमधली राहिलेली भजी त्याला संध्याकाळी घरी जाताना खायला द्यायचं. परवा असंच ते भजी खात बसला झाडाखाली. त्या पेपरात भजी दिलतं, वर्तमान पेपरची रद्दी, त्यात भजी दिलं होतं. त्यानं शेवटचा भजी तोंडात टाकला, त्या मिरच्या झाडल्या, मीठ झाडलं आणि त्या पेपरात त्या दिवशी बातमी होती, कापूस जळून राख झाला. बातमी कदाचित अशी असेल, एका शेतकऱ्याचा कापूस जळून राख झाला, पण ती फाटून तेवढंच राहिलं, कापूस जळून राख झाला. त्यानं तेवढंच ठळक वाचलं आणि जोरात ओरडला, जाळायला ठेवला होता कापूस. आणि ती जोरात ओरडल्यामुळं त्याच्या मेंदूची नसची चकोप झाली होती, ती एकदम अशी गाठ सुटली, रक्तप्रवाह व्यवस्थित झाला आणि तो शहाणा झाला. आता जर कुणाला वाटत असेल जयंती प्रबोधनातच का, ही अशीच का, या देशात हे विचार का, हे अशा पद्धतीनेच का, तर तुला जाळायचं आहे तर बस, या देशाला त्याची गरज आहे हे सांगण्यासाठी ह्या जयंत्यांचं आयोजन केलंय. मित्रांनो, तुम्ही सर्वजण ऐकताय, चिठ्ठीत खूप फरमाईश आहेत, पण विषय सोडून दुसऱ्या कविता नको वाटत्यात. 22 मार्चला बाहेर पडले, 22 मार्चला, आज किती तारीख आहे बघा, आता ते 28 ऑक्टोबर पर्यंत ही दौरा आहे. काय हाल आहे अहो, गौतमी ताईपेक्षा जास्त बुकिंग. म्हणजे याचा अर्थ उघड्या डोळ्याची माणसं जास्त आहेत रविदादा. ही गाढवं उड्या मारायला. ही कुठली गाढवं आहे ती? ते डिग्रीवाली गाढवं आहे, पदव्या विकत घेतली. त्यामुळं खंबीर राहा, तुम्ही खंबीरच आहे. एवढा सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी झालाय. मी खरं सांगतो, अण्णाभाऊ साठेंची जयंती कशी असावी, तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर अशी असावी. आणि हे तुम्ही सगळ्यांनी मिळून पेललेलं आहे. तुम्ही सगळेजण अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यातून रेखाटलेली पात्रच आहात. कोण फकीर आहे, कोण सत्तू बसली आहे, इथं आमच्या भगिनी आहेत, कोण चित्रा आहे, कोण वैजयंत आहे, कोण गीता आहे. आणि हेच अण्णाभाऊ आहे. पण आता काय काय तर त्या अण्णाभाऊंना बी शिव्या देते पिऊन. तुमच्या रेंजच्या बाहेरची ही माणसं आहेत, जी येड्यागत बोलते त्यांना सांगते, तुझी रेंज गोधडीत आहे तिथंच चांगली, इकडे येऊ नकोस. ही फार वेगळंच जग आहे. ह्याच्यात येण्यासाठी शान पण लागतं आणि त्यात बोलायला डेअरिंग लागतं. आम्ही जागर राहूया. मी काय आभार वगैरे मानणार नाही,
पण आज या शब्दपीठावरती, काव्यपीठावरती, साठेपीठावरती, अण्णाभाऊंच्या विचार मंचावरती, बाबासाहेबांच्या साक्षीनं, फुल्यांच्या साक्षीनं आज तुम्ही आम्ही सर्वजण मिळून हा वैचारिक वारसा पुढे नेतोय. रविराज साबळे सारख्या तरुणाला आपण सर्वजण, कोणी देऊ नगर न देऊ, पण आमच्यासारखी माणसं अशा तरुणासोबत कायम उभी असतील. आमची कविता त्यांच्यासाठी उभी असेल. कारण अशा पोरांना सुद्धा गरज असते आणि ती गरज आपण भागवायची असते. त्यांच्या सोबत उभं राहायचं असतं. ऍडव्होकेट दत्ता पाटील त्या ठिकाणी उभं राहिले. काय गरज आहे त्याला हे असले करायचे? चांगली केस चाललेली असते त्या. पण आता काय सगळेच वकील आलेत का? 90% आलेत. म्हणजे 10% आहे तीच कापसाच काय करायचं? त्यांनी बी आता ते सोडून यायला पाहिजे. मी खरं सांगतो, सगळंच क्षेत्र येड्यागत करायला, वकील जर तसं करायला लागलं तर लईच अवघड होईल. आणि वकिलांच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं ठरवूनच मी आलो. म्हटलं मला मी कधी कधी उचलणार नाहीत ना. तुम्हाला काय वाटतं मला सोडणार आहे? अजिबात नाही. मी किती संवादाची भाषा केली, मी किती जोडून ठेवा म्हणतो, तरी माझी जात बाहेर काढणारच आणि मग मला ती धरणारच. एखादा शब्द इकडे तिकडे झाला की ठोकणारच. पण त्याला माझी तयारी आता झालेली आहे. म्हणून आभारांचे भार कशाला. खरं सांगू का, कांबळे कविता संपल्या तेव्हाच कार्यक्रम संपला. मी बी बोंबलत बसली, तुम्ही बी ऐकत बसले. यालाच मराठी साहित्य. हे आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया मराठी साहित्याचं. या साहित्याच्या घरट्याला दार कशाला. जुळजुळत्या या अण्णाभाऊंच्या लेखणीला आपल्याही वाचनाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या सावित्रीच्या दिव्याला आपल्याही अभ्यासाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती तथा वकील ही सगळी मंडळी, मराठवाडा शिवप्रेमी वकील शिवजयंती आयोजन समिती तथा गुरुशिष्य जयंती महोत्सव संयोजन समिती, किती किती काय काय घडून ठेवले. कोणाला राग येऊ नये, काय नाही. म्हणजे ह्यांच्या मनात भीती आहे, ही रागावं नको, ती रागावं. त्यांना सगळ्याला जोडून जोडून धरणाऱ्याला भीती आहे, तोडणाऱ्याला कशाचीच भीती नाही. पण ही पोरं वकील असताना सुद्धा माणसं जोडायचं काम करते. तारीख पे तारीख असं म्हणणाऱ्यांच्या गर्दीत तारीख पे तारीख बी झाली पाहिजे असं म्हणणारे वकील या आमच्या महाराष्ट्रात आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या कामाला त्यांना असाच प्रतिसाद देत राहूया. जातो, परत कवा तरी येतो.